नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे गुलाबजामुन. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज तुम्हाला मी गुलाबजामुन दाखवणार आहे. एवढा तिथलेचं पॉकेट घेतलेलं आहे मी. छान गुलाबजाम याच्यावर दिसतात असेच बनवणार आहे मी. एवढा 400 ग्रॅम आहे पॉकेट. मी आता पॉकेट खोलते. एक परात घेतलेला आहे, त्याच्यात ओतून घेत आहे मी. हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला थोडं थोडं दूध टाकून घ्यायचं आहे याच्यात. जास्त नाही, मी दूध बघा एवढूसच घेतलेलं आहे. थोडं गरम करून घेतलेलं आहे, जास्त नाही. थोडंसं दूध राहिलेलं आहे आपलं, ते पण टाकून घेत आहे आणि मळून घेत आहे. बघा गुलाबजामचं पीठ मळून झालेलं आहे. आपण 10 मिनिटासाठी झाकण देऊन घेऊ. आता आपण पाक तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, साखर आपण 3 वाटी साखर घ्यायची आहे. आपली 1 किलो साखर आहे. 1 वाटी झाली. दोन आणि 3. याच्यातच आपल्याला 3 वाटी पाणी घ्यायचंय. गॅस चालू करून घेत आहे मी. हे बघा, अर्धा चमचा मी जायफळ पूड आणि वेलची पूड टाकून घेते. बघा आपला पाक पण छान झालेला आहे. एकदम पाक नाही करून घ्यायचा आहे, बघा असा मीडियम करून घ्यायचं आहे. मी झाकण देऊन घेत आहे. पीठ पण मस्त झालेलं आहे. मी थोडे थोडे गोळे करून घेत आहे. तुम्हाला हाताला दूध पाहिजे असेल तर दूध पण लावू शकता. बघा एक झालेला आहे आपला. दुसरा पण करून घेत आहे. मी एक याच्यात बदाम घेत आहे. बदाम घातले की छान होतात. एवढ्या याच्यात आणि गोल दाबून द्यायचा आणि गोल आकार करून घ्यायचा. तुम्हाला बदाम पाहिजे बदाम घाला, काजू पाहिजे काजू घाला, पिस्ता पाहिजे तर पिस्ता. गुढीपाडव्याला पण तुम्ही करून बघा गुलाबजाम, छान होतील तुमचे पण. एका साईडला आपलं तेल पण गरम आहे. मी तेलात आपला स्लोच आहे गॅस, टाकून घेत आहे मी. बघा 3 आपले झालेली आहेत. पाकात मी टाकून घेत आहे. झाकण देऊन घेत आहे. तर दुसरे पण मी गुलाबजाम करून घेत आहे. आपण गुलाबजाम पाकात टाकलेले बघून घेऊया. हे बघा आपले छान गुलाबजाम झालेले आहेत. हे बघा दुसरे पण मी करून घेत आहे. नंतर मग मी डिश सजवून घेते.
आजची आपली गुलाबजाम रेसिपी झालेली आहे, बघून घ्या तुम्ही पण. छान झाली आहे. गुढीपाडव्या निमित्ताने मी गुलाबजाम बनवले आहे. तुम्हाला मी एक पीस तोडून पण दाखवते. हे बघा, एक छान झालेले आहे गुलाबजाम. रस पण छान भरलेला आहे बघा. रेसिपी आवडल्यास तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.